नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला महाडीबीटीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये लॉग इन करून आपल्याला सविस्तर ज्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या योजनेचा अर्ज भरावा लागतो। मग त्यामध्ये ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल आणि आता बियाणे अनुदानाचे अर्ज चालू होणार आहेत। आता मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर या अगोदर आपण आधार कार्ड टाकून OTP घेऊन लॉग इन करत होतो किंवा यूजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करत होतो। मात्र आता आपल्याला डिजिटल फार्मर ID यासाठी लागणार आहे। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या पोर्टलवर लॉग इन केलं असेल नसेल, जर नसेल केलं तर त्या शेतकऱ्यांना तिथं फार्मर डिजिटल ID टाकावा लागतो आणि त्यानंतर OTP येतो। तो OTP टाकल्याच्या नंतर आपली प्रोफाईल ही 50%च दाखवतं। मात्र ती प्रोफाईल आपल्याला पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आणि त्या संबंधीची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची। ही प्रोफाईल कंप्लीट कशी करायची आणि प्रोफाईल कंप्लीट केल्याच्या नंतर आता जे काही बियाणे अनुदानाचे अर्ज चालू होणार आहेत, मग आपल्याला ते अर्ज करावे लागणार आहेत। कारण या वर्षी आपल्याला ओरिजिनल आणि उत्तम दर्जाचं चांगलं बियाणं घ्यायचं असेल तर साथी पोर्टलच्या माध्यमातून हे बियाणांच्या अनुदानासाठी आपल्याला महाडीबीटीवर अर्ज करावा लागणार आहे। मात्र तत्पूर्वी आपल्याला ही प्रोफाईल कंप्लीट करावी लागणार आहे आणि ही प्रोफाईल कंप्लीट केल्याच्या नंतरच आपल्याला कोणत्याही महाडीबीटीच्या योजनेचा अर्ज भरता येणार आहे। तर मित्रांनो, आपण मोबाईलवर हे सविस्तर बघणार आहोत की आपल्याला ही महाडीबीटीची प्रोफाईल कंप्लीट कशी करायची। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाडीबीटीच्या या वेबसाईटवर आल्याच्या नंतर एकतर आपण हे कॉम्प्युटरवर करू शकता किंवा मोबाईलवर सुद्धा करू शकता। मात्र मी आपल्याला मोबाईलवर दाखवत आहे कारण बरेचसे शेतकरी हे मोबाईल वापरतात। आता इथं आल्याच्या नंतर आपण पहिली वेळ लॉग इन करत आहात, यासाठी लागतो आपल्याला फार्मर ID। जर आपल्याला फार्मर ID माहीत असेल तर आपण इथं फार्मर ID टाकायचा आणि त्यानंतर सेंड OTP यावर क्लिक करायचे। पण जर तुम्हाला फार्मर ID माहीतच नसेल तर आपण इथं खाली ऑप्शन दिसतंय क्लिक हिअर टू युअर फार्मर ID यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथं आपल्याला आपला आधार क्रमांक टाकावा लागणार आहे आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर मग आपल्याला एक OTP येईल आणि OTP आल्याच्या नंतर आपला फार्मर ID आपोआप महाडीबीटीच्या पोर्टलवर तिथं दिसेल। अशा पद्धतीनं तुम्हाला इथं फार्मर ID आपोआप येणार आहे। हा फार्मर ID आल्याच्या नंतर मग आपण परत सेंड OTP असं क्लिक करायचं। मग त्यानंतर पुन्हा एक आपल्याला OTP येणार आणि तो OTP म्हणजे आपल्या आधार लिंक जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर येणार आहे। तो आल्याच्या नंतर तो सुद्धा आपल्याला OTP इथं टाकून घ्यायचा आणि OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचे। त्यानंतर ही प्रक्रिया येते। आता येथे आल्याच्या नंतर आपली प्रोफाईल ही 50%च दाखवतंय। मग आपल्याला इथं काय करायचं आहे, हे जे खाली दिसतंय जात, श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली प्रोफाईल पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला जात वर्गवारी, तर त्यामध्ये आपली जी जात असेल SC ST किंवा अदर त्यापैकी निवडायचं आहे। हे निवडल्याच्या नंतर कोणत्या प्रकारचे अपंगत्व असेल तर हो, नसेल तर नो करायचं आणि त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं विचारतं कास्ट कॅटेगरी अँड डिसेबिलिटी सेव्हड सक्सेसफुली, म्हणजे आपली ही प्रोफाईल सेव्ह झाली आणि आता प्रोफाईल आपली 100% झालेली आहे। आता ही प्रोफाईल 100% झाल्याच्या नंतर आपल्याला महाडीबीटीच्या कोणत्याही योजनेचा लाभ या माध्यमातून मिळवता येणार आहे आणि आता बियाण्याचे अर्ज सुरू होणार आहेत। त्याबद्दल आपण अशी प्रोफाईल कंप्लीट करून मग ते बियाण्याचे अर्ज करायचे आहेत। अशी ही माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।